नमस्कार मित्रांनो, श्रावण विशेष 30 दिवस 30 दिव्य उपाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा उपाय भाग 12 उपाय 12. फक्त 108 काळी मिरी शनिवारी शिवपिंडीवर नक्की एकदा व्हा. काळी मिरी तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जाईल आणि चारही दिशांनी पैसा खेचला जातो. घरात सुख समृद्धीचा सतत वास होतो. मित्रांनो, श्रावण विशेष 30 दिवस 30 उपाय यामध्ये श्रावण शनिवारी 108 काळी मिरी शिवपिंडीवर वाहिल्याने नक्की काय होते. श्रावण मास देवांचा अत्यंत प्रिय महिना आणि शनिवार शनिदेवाचा विशेष दिवस. पण जर या दोघांचा संगम झाला, म्हणजेच श्रावण महिन्यातील शनिवार आणि त्या दिवशी तुम्ही एक अत्यंत प्रभावशाली आणि रहस्यमय केलेला उपाय जर 108 काळी मिरीचा उपाय केला तर काय होईल. हा उपाय शनिवारी 108 काळी मिरी शिवपिंडीवर वाहण्याचा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही सर्व आर्थिक अडचणींमधून बाहेर येण्यासाठी आणि महादेवाची विशेष कृपा लाभण्यासाठी तसेच शिवकृपेने तुमचं आयुष्य तेजस्वी आणि यशस्वी हो, हीच सदिच्छा. या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव असे कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, काळी मिरी हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण यामागे दडलेलं आहे असं एक शक्तिशाली गूढ जे तुमचं नशीब, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि नकारात्मक ऊर्जा, घरातील दोष पूर्णपणे बदलू शकतो. या उपायाचे फायदे, त्यामागील कारणं, प्रक्रिया आणि काय करावं काय करू नये हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, श्रावण म्हणजे महादेवाचा महिना. या काळात महादेव अतिशय जागृत अवस्थेत असतात. भक्ती, ध्यान, पूजा आणि अति उपाय याचा प्रत्येक क्षण शुभफल देणारा असतो. याच श्रावणात जर एखादा शनिवार आला तर तो अधिकच प्रभावी मानला जातो. शनिवार आणि शनिदेव. शनिदेव हे कर्माचे न्यायाधीश आहेत. ते केवळ आपल्या कर्मानुसार फळ देतात. शनिवार म्हणजे त्यांचा वार, त्यांच्या प्रसन्नतेसाठी विशेष दिवस. या दिवशी जर एखादा शांतिकारक उपाय केला तर त्यांच्या क्रोधापासून मुक्ती मिळू शकते. शिव आणि शनी यांचं एकत्र पूजन केल्यास दुपटीने फल प्राप्त होते. मित्रांनो, काळी मिरीचे गूढ रहस्य काय आहे तर काळी मिरी ही एक औषधी मसाला आहे, पण धार्मिक दृष्टिकोनातून बघितल्यास ती एक अत्यंत शक्तिशाली वस्तू आहे. काळी मिरी नकारात्मक शक्ती, दृष्टबाधा, शनिदोष, कालसर्पदोष, पितृदोष यावर अत्यंत प्रभावी मानली जाते. ती जर योग्य पद्धतीने शिवपिंडीवर वाहिली तर ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. 108 काळी मिरी वाहण्यामागील रहस्य. 108च का असा प्रश्न असेल ना, तर हा एक अत्यंत पवित्र आणि सृष्टीशी जोडलेला अंक आहे. संपूर्ण ब्रह्मांडाच्या कंपनाशी संबंधित या 108 काळी मिरी जर श्रद्धेने शिवपिंडीवर वाहिल्या तर प्रत्येक दाण्यातून एक विशिष्ट ऊर्जा प्रसारित होते. ही ऊर्जा तुमच्या जीवनातील अडचणी, रोग, दरिद्रता, कलह आणि मनशांती यावर प्रभाव टाकते. शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं. 108 काळी मिरींचे दाणे एका ताटात घ्यावेत. घराजवळील शिवमंदिरात जावं. ओम नमः शिवाय किंवा ओम प्राम प्रीम प्रोम सम शनेश्वराय नमः हा जप करत एक काळी मिरी शिवपिंडीवर व्हावी. हे करत असताना कोणताही हळकुंड, तूप याचा वापर न करता फक्त काळी मिरीच व्हा आणि मनात प्रार्थना करावी. हे भोलेनाथ, शनिदेवाचा राग शमवा, माझे दोष दूर करा. आता या उपायाचे चमत्कारी फायदे काय आहेत. नंबर 1, घरातील वाद संपतात. नंबर 2, पती-पत्नीमधील तणाव कमी होतो. नंबर 3, आर्थिक अडचणी दूर होतात. नंबर 4, अचानक येणारे खर्च थांबतात. नंबर 5, अडकलेले पैसे परत मिळतात. नंबर 6, नोकरीतील त्रास कमी होतो. नंबर 7, कोर्ट कचेरीचे प्रकरण थांबतात. नंबर 8, मानसिक शांतता मिळते. नंबर 9, शरीरावर असलेली नजर उतरते आणि कामात यश मिळते, धनप्राप्ती होते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनिदेव प्रसन्न होतात.
आता हा उपाय कोणी करायचा, कोण करू शकतो? तर स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो. यासाठी वयाची अट नाही, पण मानसिक श्रद्धा जरूर असावी. गर्भवती स्त्रियांनी हा उपाय करणं टाळावं. मासिक पाळीतील महिलांनी तो दिवस वगळावा आणि इतर दिवशी केली तरी चालेल. हा उपाय किती शनिवारी करावा असा प्रश्न असेल तर किमान 5 शनिवारी सलग हा उपाय केल्यास उत्तम, पण एकदाच केल्यासही त्याचा परिणाम होतो. हे तुमच्या श्रद्धेवर आणि गरजेवर अवलंबून आहे. शिवाला अर्पण केलेली काळी मिरी फक्त एक उपाय नाही, तर एक जबरदस्त दिव्य यंत्र आहे, जे तुमचं नशीब बदलण्यासाठी तिचा योग्य प्रयोग करा. मित्रांनो, हा उपाय एकदा केला की दर शनिवारी पुन्हा करावासा वाटेल, कारण बदल तुम्हाला अनुभवायला मिळतीलच. घराबाहेरचा पैसा घरात येऊ लागतो आणि गरिबी कायमची पळते. म्हणूनच या श्रावण शनिवारचा 108 काळी मिरी वाहण्याचा लाभ नक्की घ्या. काळी मिरी वाहा आणि अनुभवा तुमच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.